भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात मागील काही दिवसांपासून धान पिकावर खोडकिड्याने मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण केले आहे। त्यामुळे त्रस्त झालेल्या बामणी येथील शेतकऱ्यांनी मध्यरात्री गावातील मंदिरात मांत्रिकाकडून विशेष पूजन करून उतारा करून घेतल्याची माहिती मिळताच सर्वत्र खळबळ उडाली। या पूजेत बाधा येऊ नये यासाठी गावाचे दोन्ही रस्ते पूजा कर्म होईपर्यंत जवळपास तासभर बंद करून ठेवले होते। विज्ञान युगात वावरणाऱ्या गावकऱ्यांच्या या कृत्याची वार्ता दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीत पसरल्याने एकच खळबळ माजली होती। या गावाची लोकसंख्या सुमारे 1700 असून 450 शेतकरी कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत। हातातोंडाशी आलेल्या पिकांचे खोडकिडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने गावकऱ्यांनी फवारणी आणि कीटकनाशकाचा वापर करण्याचा मार्ग सोडून असा अघोरी प्रकार केला। या पूजेसाठी गावकऱ्यांनी सामूहिकरित्या वर्गणी सुद्धा गोळा केली होती, तर बाहेर गावाहून मांत्रिकाला प्राचारण केले आणि त्याला मानधन देऊन मंदिरात मध्यरात्री मंत्रोपचारासह पूजन केले। या पूजेनंतर मांत्रिकाने लवकरच कीड नष्ट होईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल असे भाकीतही केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। तर वृत्तपत्रामध्ये जी बातमी आली त्या अनुषंगाने आम्ही एसडीओ मॅडम असतील आणि तहसीलदार मी स्वतः आम्ही सकाळीच त्या गावामध्ये व्हिजिट दिली। तर सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये आपण ती बैठक घेतली। त्यामध्ये आपल्याला अशी माहिती आढळून आली की त्या ग्रामस्थांकडून आपल्याला असं कळवण्यात आले की तो एक परंपरेचा भाग आहे आणि त्या अनुषंगाने दरवर्षी एक पूजा आयोजित केली जाते संपूर्ण गावातर्फे। स्वच्छेने त्यासाठी काही वर्गणी वगैरे जमा केली जाते असं म्हणतात। तर मग आणखी देखील आम्ही त्या प्रकरणामध्ये चौकशी करतो आहोत। त्याचबरोबर आम्ही सर्व ग्रामस्थ असतील, सरपंच असतील यांना योग्य ते मार्गदर्शन केलेले की कुठलीही परंपरा असू द्या किंवा पूजा असू द्या याच्यामधून आपल्याला कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धेला प्रोत्साहन मिळता कामा नये, कारण त्याविषयीचा योग्य कडक कारवाई आपण करण्याचे निर्देश देखील आपण सांगितलेले की बाबा अशा प्रकारचं जर कुठलीही अंधश्रद्धा वगैरे प्रमोट केली तर त्याच्यासाठी देखील कडक कायदे आपल्याकडे अस्तित्वात आहेत। मग त्या कायद्यांविषयी आपण त्यांना सांगितलेले आहे। त्याचबरोबर योग्य ती खबरदारी घ्यावी असं देखील आपण सांगितलेलं आणि या प्रकरणाची आणखी चौकशी जी आहे ती आपण करणार आहोत। आणि एसडीओ मॅडम असतील किंवा आम्ही देखील ग्रामस्थांना अंधश्रद्धा हा जो विषय आहे, विज्ञानाच्या काळामध्ये आपण अंधश्रद्धेला कसं बाजूला साठवायचं याच्याविषयी आपण मार्गदर्शन पूर्ण सरपंच असतील आणि ग्रामस्थांना देखील केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन।